सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर या ठिकाणी आहे। जशी माहिती मिळाली तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचले। सर नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर सांगा। या ठिकाणी जी माहिती मिळाली होती सकाळी पोलीस स्टेशनला 10 वाजताच्या दरम्यान की काही एक्सप्लोजिव्ह त्याच्यावर लिहिलेलं होतं असं स्वरूपाची वस्तू या ठिकाणी पडलेली आहे त्यांच्या गार्डनमध्ये। तर त्यात तात्काळ पोलीस स्टेशनचे स्टाफ पोहोचला आहे। बाकी वरिष्ठ अधिकारी सर्व त्यांनी कळवल्यानंतर आलेले आहेत आणि बॉम्ब स्क्वॉड आणि एक्सपर्ट्सला बोलवण्यात आलेलं आहे। त्यांनी पाहिली आहे वस्तू, ते सर्व जे आहेत काही इलेक्ट्रिक डिटोनेटर टाईप वस्तू आहेत आणि काही जिलेटिन स्टिक आहेत म्हणजे जेलवाले, ते त्या ठिकाणी वेगवेगळे पडलेले होते। त्याला आयसोलेट केलेलं आहे आणि आता पुढची कारवाई चालू करते। कुणी ठेवलं, किती दिवसापासून याचा काही अंदाज? याबाबत त्यात काही सांगता येणार नाही। आता ह्या दृष्टिकोनातून आम्ही पुढचा तपास सुरू केलेला आहे। एक्सप्लोजिव्ह किती इन्सेंटिव्ह याचं होतं, किती क्षमतेचं होतं? आता तुम्ही त्याचा फोटो पाहिला असेल तर ते क्षमता त्याची प्रत्येकाची एक सेपरेट असते, ते मोठ्या प्रमाणात आहे। ते किती संख्या आहे सर? आता 15 स्टिक्स दिसतात ते आणि डिटोनेटर इलेक्ट्रॉनिक ते जवळपास 40 ते 50 आहेत। आता चालू आहे, काउंट चालू आहे। अत्यंत संवेदनशील परिसर आहे हे आता माहिती घ्यावं लागेल, ते कोणी टाकले का तिथे, कशामुळं आणून ठेवलं आहे की काय झालं आहे, ते सर्व आम्ही डिटेल माहिती घेतो। आता शेवटचा प्रश्न, पुढचा प्रोटोकॉल काय असणार आहे सर? हे सर्व आयसोलेशन केलेलं आहे आता आपण आणि बाहेर तिथे त्याला सेफ जागी नेणार आहे। त्यानंतर त्याच्या कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करू। हमारे साथ डीसीपी राहुल बंदे सर है। सर क्या हुआ या कितने विस्फोटक मिले? यहाँ जो इन्फॉर्मेशन आई थी, जो लांजेवार फैमिली है उन्होंने जो इन्फॉर्मेशन दी सुबह की 9:45 बजे उनको कुछ कार्टेज वहाँ पड़े हुए दिखे थे। तो लगभग हमने वो एरिया सर्च किया तो हमको 15 कार्टेज उसमें मिले हैं और बाद में और सर्च किए तो लगभग 58 डिटोनर्स वहाँ हमको मिले हैं। किसने रखे गए हैं और इसका क्या आपने प्रोसीजर क्या किया? नहीं, अभी तो हमारी इन्वेस्टिगेशन चालू है। सीसीटीवी के हम सर्च कर रहे हैं, वहाँ का फुटेज भी हमने लिया है। जो लांजेवार फैमिली ने जो इन्फॉर्मेशन भी ली है, जो बैग वहाँ पड़ी थी लगभग वो उनके कहने से 1 से 1.5 महीने से वो बैग वहाँ से पड़ी हुई थी, ऐसे उन्होंने इन्फॉर्मेशन दी है। लेकिन इन्वेस्टिगेशन में पता चलेगा कि कब यहाँ किसने रखा है, किसने फेंका है, तो वो इन्वेस्टिगेशन के बाद पता चलेगा। सर ये पूरा संवेदनशील परिसर है। यहाँ से 1.5 से 2 किलोमीटर संघ मुख्यालय ये है, यहाँ 200 मीटर पर जामा मस्जिद है, राम मंदिर है। संवेदनशील एरिया में ये सब मिला है। नहीं, वो तो हमारी इन्वेस्टिगेशन चालू उसके बारे में। क्या उद्देश्य था, किसने रखा और ये एलबीएस कंपनी की है सर? नहीं, तो एसबीएल कंपनी के उसमें ट्रेडमार्क दिख रहे हैं, लेकिन हम इन्वेस्टिगेशन में पता चलेगा। जैसे पीएसओ की टीम है, एपीएसएल की टीम है, उसके फॉरेंसिक की टीम भी आज कर रही है। हाँ, ये फॉरेंसिक की टीम के कलेक्शन उन्होंने ही किया है, बीडीडीएस ने वो कलेक्शन किया है और जो इन्वेस्टिगेशन में बाद में पता चलेगा क्या है। नहीं, ऐसा भी नहीं पता सर। बहुत शुक्रिया। कैमरामैन सचिन सयाम के साथ में गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।